आज मी माझ्या जी ट्रीटमेंट झाली त्याच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. माझं परमेश्वर आहे गजानन महाराज, डॉक्टरांचं पण तेच आहे, त्यांना स्मरून मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. आदरणीय डॉक्टर गजानन अग्रवाल सर, तसेच सौ डॉक्टर हिना मॅडम, डॉक्टर मोक्षदा मॅडम, आपण सर्वजण मला आदरयुक्त आहात. तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आज आला आहे. आपण सर्वांविषयी कृतज्ञता खूप खूप व्यक्त करते की तुमच्यामुळे माझ्या जीवनात बदल झाला आहे. प्रथम आपण सरांबद्दल बोलू. मी आपल्याकडे बरोबर 1 वर्षापासून येत आहे. छोटी छोटी ट्रीटमेंट चालू होती, पण माझी स्थिती खूपच बदलून गेली. इम्प्लांट करण्याची वेळ आली, पण सिनियर सिटीजन असल्यामुळे मला इम्प्लांट करण्याचा सल्ला माझ्या जुन्या डॉक्टरांपासून तर सर्वांनीच नाकारला, कारण वयाच्या 65च्या वर आहे. तरी माझी डॉक्टरांनी इम्प्लांट सर्जरी केली, कारण मला इथे मेडिकल ट्रीटमेंट बरोबर धार्मिक, भावनिक, मानसिक जोड मला डॉक्टरांकडून मिळाली. म्हणतात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. डॉक्टरांनी प्रेमळपणे सर्व विश्वासाने ट्रीटमेंट केली. मी डॉक्टरांवर श्रद्धा विश्वास ठेवला. ते नेहमी मला सांगत, काकू घाबरू नका, मी आहे, सर्व काही व्यवस्थित होईल. आणि सर्व सेवा सर्जरी चालू असताना व्यवस्थित उपलब्ध होती, त्यामुळे जास्त कुठला त्रास त्यांनी मला जाणवू दिला नाही. त्यांनी तळमळीने कष्टाने माझी ट्रीटमेंट पार पाडली. त्यांच्याबरोबर डॉक्टर सौ हिना मॅडम, मोक्षदा मॅडम, इतर सर्व स्टाफ यांची साथ त्यांना होतीच. 5 ते 6 महिन्यापासून इम्प्लांटची ट्रीटमेंट चालू होती. दोघेही पती पत्नी खूप प्रेमळ आहेत, आदरयुक्त आहेत, विश्वासाला पात्र आहेत. मोक्षदा मॅडम विषयी खूप खूप आदर व प्रेम आहे. त्यांनी माझे दाताचे पुष्कळ काम पार पाडले. सौ डॉक्टर हिना मॅडमचे आयोजन नियोजन खूप छान आहे. या सर्व मुली स्टाफ कामात चोख आहे. सर्वजण खूप कष्टाळू आहेत. माझी ट्रीटमेंट पूर्ण होत आहे. भविष्यात काही अडचणी आल्यास मला पुन्हा मदत करावी, कारण आमचे वय झालेले आहे. मी इतरांना सांगू इच्छिते की डॉक्टर अग्रवाल खरोखर नाशिकमध्ये 1 नंबर आहे. माझा अनुभव खूप चांगला आहे. मी खोटी स्तुती कधीच करत नाही. आपण यावेळी भेट द्यावी. एक सांगू इच्छिते बरं का, खूप हाय फाय आहे, खूप महाग आहे, हा गैरसमज ठेवून येऊ नका. प्रथम भेट द्या, मग तुम्ही माझ्यासारखेच खरे मत एक दिवस व्यक्त करा. थँक्यू सो ऑल ऑफ यू. थँक्यू काकू, थँक्यू. एवढं लिहून आणलं.